हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेत आहे. आज सुंदर असं ऑफकोर्स माझे सगळे व्लॉग सकाळी सकाळी चालू होतात, कारण की मी सकाळी 6:30ला उठून 7 वाजेपर्यंत मुलांना सोडायला स्कूलला जाते. बघणार सकाळी सगळं फॉगी वेदर होतं, बिलकुल समोरचं काही खास दिसत पण नव्हतं. त्यानंतर घरी आली आणि सगळं ब्लॉग करायला सुरुवात केली. खूप लेट स्टार्ट केलेलं, कारण की मला बिलकुल बरं वाटत नव्हतं, त्यामुळे माझे डोळे असे सुजलेले वाटत आहेत. पण मेकअप केला आहे, कारण की एवढ्या सगळ्यांसमोर व्हिडिओ जाणार होता. ऑफकोर्स थोडंफार चांगलं दिसलं गेलं पाहिजे म्हणून. आणि मी हे चैनवर आली हेच सांगत होते की माझे मंगळसूत्र माझ्या दोन्ही मुलांनी एक एक करून तोडून टाकले. आणि त्यानंतर माझ्याकडे नकली मंगळसूत्र पण होते, जे साडीवरती आपण वेगवेगळे घालू शकतो, पण त्यातले सुद्धा त्यांनी एक तोडून टाकलं. आणि लास्टला आता मी चैनवर आली आहे. सो लेट सी, मी आता ते लवकरच ऑर्डर करेल अमेझॉनवरून, आणि इंडियात येईपर्यंत मला यावरच सर्वाईव्ह करावं लागेल. त्यानंतर एक माणूस आलेला आमच्या घरी, कारण की आम्हाला म्हणजे काम करायचं आहे बॅककार्डचं. ह्या बॅककार्डला जरा सुंदर असं करायचं आहे. सो त्यासाठी आम्ही एकाला बोलवलेलं. ते काय झालं, सगळं चेंजेस नक्की तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. त्यानंतर मस्त गाणी लावली शंकर भगवानची, कारण की आता महाशिवरात्रीचा टाईम आहे, त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह वाईब्स वाटले पाहिजे म्हणून मी पहिले देवाची गाणं लावते. सो आज मी लावली होती स्पेशल शंकराची आरती, आणि मग जेवण बनवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले पावभाजीसाठी बटाटा सोलला, सगळे व्हेजिटेबल्स सगळे उकळवून घेतले होते कुकरमध्ये. आणि त्यानंतर हे टोमॅटोची पेस्ट आणि जिंजर गार्लिक पेस्ट असं तेल आणि तूप मिक्समध्ये असं तडका दिला होता. इकडे माझे व्हेजिटेबल्स सगळे झाले होते प्रेशर कुकरमध्ये रेडी. पटापट मिक्स केलं आणि पावभाजी मस्त तयार झाली होती. यमी. आवडली का पावभाजी ते नक्की सांगा. मग पावभाजी वगैरे खाऊन मी मस्त बाहेर आली. बघते तर काय सुंदर टेम्परेचर होतं, इतकं छान वेदर होतं की माइंड ब्लोईंग, एकदम मस्त. खूप दिवसांनी आज वॉर्म वेदर झालं होतं, आणि बाहेर उभं राहायला तर मज्जा येत होती. बिलकुल हवा नव्हती की आजारी पडू वगैरे असं काही. आता स्प्रिंग मंथ स्टार्ट होणार आहे, आता वेदर चांगलंच होत जाईल अमेरिकेत. आता थंड कमी होईल. मला हे झाड बघून द्यायत होती, बघा कसलं भयंकर दिसतंय. पण आता याचासुद्धा कायापालट होणार आहे, मस्त ग्रीन होणार आहे, कारण की स्प्रिंग ऋतू चालू होते अमेरिकेत आता. त्यानंतर मी घरी आली, सगळं क्लीनअप केलं. बघणार माझं देवघर किती सुंदर दिसते. हे देवघर आणि ऑफिस रूम दोघं एकत्रच आहे. त्यानंतर बघणार मी थोडेफार फोटो काढले, की घर सुंदर बघून मलाच छान आनंद होत होता. आणि सांगायचं म्हटलं तर आज एक्झॅक्ट आमचं घर घेऊन 2 वर्ष पूर्ण झाले. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. आम्ही मस्त मराठी लुक केला होता, नऊवारी साडी घातली होती आणि मग पूजा केली होती. सो आवडले का फोटो ते नक्की सांगा. आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच मी माझ्या व्हिडिओमधून छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. बाय बाय. सबस्क्राईब करा.